निर्मला सीतारामन यांनी थेट मार्केटला नाराज केलं असंच वाटतं आणि त्याचा परिणाम तुम्ही काल स्पष्टपणे पाहिलाच असेल. काल मार्केट तब्बल 2% पेक्षा जास्तने कोसळलं. इनफॅक्ट बजेटच्या दिवशी विशेषतः इन्व्हेस्टर्सना आणि ट्रेडर्सना नेहमी अपेक्षा असते की काहीतरी पॉझिटिव्ह येईल, बाजाराला चालना मिळेल. पण यावेळेस बजेट मार्केटला अजिबात आवडलं नाही. मला खरंच समजत नाही आहे की इन्व्हेस्टर कम्युनिटीशी आणि ट्रेडिंग कम्युनिटीशी अशी काय दुश्मनी आहे यांची. पुन्हा एकदा एसटीटी वाढवण्यात आली. कधीतरी असं वाटतं की मॅडमना किंवा त्यांच्या घरातना कुणाला तरी ट्रेडिंगमध्ये मोठं नुकसान झालं असावं आणि म्हणून त्या ट्रेडिंगला अजिबात पसंत करत नाही. कारण सलग एसटीटी वाढवली जात आहे. इतकंच नाही तर आता शेअर्सच्या बायबॅकवरही कॅपिटल गेन टॅक्स लावण्यात येत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बजेट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. मार्केट का घसरलं, बजेट मार्केटला का आवडलं नाही आणि असे कोणते शेअर्स आहेत किंवा सेक्टर्स आहेत जिथे तुम्ही पुढे लक्ष देऊ शकता. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, कालचा दिवस दलाल स्ट्रीटच्या इतिहासात कायमच्या लक्षात ठेवला जाईल. कारण वार रविवार होता. रविवारी बाजार बंद असतो, पण तरीही रविवारी लोकांचे नुकसान झालं. कारण निर्मला सीतारामन यांनी आपला 9वा सलग बजेट सादर केला आहे. आज आपण डिटेलमध्ये पाहू की कोणते स्टॉक पडले आहे, पुढे काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे आणि ज्यामुळे 2026 मध्ये पण तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता. सगळ्यात आधी या क्रॅशचे कारण समजून घेणं गरजेचं आहे. काल सेन्सेक्स जवळपास 1500 पॉईंटने खाली बंद झालं, पण जर तुम्ही हाय टू लो मुवमेंट पाहिली तर जवळपास 2800 पॉईंट्सचा फॉल आहे. म्हणजे साधारण 3.4% ची घसरण. इतकी मोठी घसरण आपण शेवटी कधी पाहिली होती? निफ्टीची परिस्थिती वेगळी नव्हती. निफ्टीनेही जवळपास 2% ची घसरण दाखवली. निफ्टीने आपला ट्रेंड ब्रेक केला आहे आणि अजूनही बेअरिश टेरिटरी ट्रेड होत आहे. एका दिवसात जवळपास 6 लाख कोटींचा मार्केट कॅप साफ झालाय. प्रश्न असा आहे की फक्त एसटीटी वाढल्यामुळे इतका मोठा इम्पॅक्ट झालाय का? फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट वरची एसटीटी 0.02% वरून 0.05% करण्यात आली. ऐकायला हे खूप लहान वाटते, पण प्रत्यक्षात ते 150% ची वाढ आहे. ऑप्शन्स प्रीमियम वरची एसटीटी 0.1% वरून 0.15% करण्यात आली आहे. म्हणजे 50% ची वाढ यातही. त्यातच शेअर बायबॅक वर कॅपिटल गेन टॅक्स यामुळे कॉर्पोरेट सेंटिमेंटला मोठा धक्का बसला आहे आणि मार्केटला अजिबात आवडलं नाही. आता आकड्यांमध्ये पाहूया की काल नेमकं काय झालं. एसटीटी वाढल्यामुळे ट्रेडिंग महाग झाले, त्यामुळे ब्रोकरेज फार्म आणि एक्सचेंजवर सगळ्यात जास्त परिणाम पडला. उदाहरणार्थ एमसीएक्स मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या शेअर एका दिवसात तब्बल 17% ने घसरले. बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या शेअर सुमारे 10% ने खाली आला. एंजल वन, गो डिजिट, आनंद राठी यांसारख्या ब्रोकरेज स्टॉक्स मध्येही मोठी घसरण आली. मेटल सेक्टरची तर अक्षरशः दैना उडाली आहे. मेटल ETF जवळपास 5% ने खाली आला.